त्यांना आम्ही काही तासापूर्वी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत, परंतु आपल्यासमोर त्या ठिकाणी असताना मांडतोय की महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत 10 जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे। कोण कोणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे। 5 जागा या शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे, त्यांनी सोडलेल्या नाहीत। अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या हिश्श्याला ज्या जागा येतील त्या जागेपैकी 7 जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात। त्या 7 जागेंमध्ये, त्या 7 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे। आघाडीच्या संदर्भात आमचं काही भाष्य नाहीये, आमचं काही मतही नाहीये। आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला 7 जागेंवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे। त्या 7 जागा कुठल्या ते त्यांनी ठरवावं। आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल, पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल, तो कम्युनिकेट केला जाईल। 7 जागेंची जी ऑफर आहे ती आमची कायम आहे, शेवटपर्यंत राहील, एवढं आम्ही त्या ठिकाणी सांगतो। सांगलीच्या जागासाठी संजय राऊत म्हणतात की कोणी जर स्वतंत्रपणे भाजपला म्हणजे त्यांना मदत करायला तयार असेल तर आमची काय अडचण नाही, आम्ही काय त्यांना रोखू शकत नाही। प्रश्न असा आहे की जे बीजेपी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असणारा शांतपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही